प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. मी आज तुम्हाला मराठीमधून रॅप्सडी वाचून दाखवणार आहे. शुक्रवार 5. तुम्ही यासाठी जन्माला आलात आणि कोणाला माहीत की अशा काळासाठीच तू राजेशाही पदावर आली नाहीस. इस्तेर 4 अध्याय 14वे वचन. आपण नुकतेच वाचलेले वचन हे त्या शब्दांचा एक भाग आहे ज्यात मदरखेने इस्रायलला यहुदांचा नाश करण्याच्या हमादानाच्या घृणास्पद आणि कपटी योजनेविरुद्ध उभे राहण्याचे आवाहन दिले. मदरखेद्वारे इस्तेरच्या डोळे उघडेपर्यंत इस्तेरला माहीत नव्हते की ती दैवी व्यवस्थेचा भाग होती. राणी म्हणून तिचे स्थान आरामासाठी नव्हते, तर ते एका उद्देशासाठी होते. तुमच्या बाबतीतही तसेच आहे. तुमच्या जीवनात काहीही अपघाती अचानक नाही. तुमच्यात पूर्ण नियोजन कार्य करीत आहे. तुमचा जन्म, तुमची नियुक्ती आणि तुमच्या राज्यात नेमलेली कामगिरी हे सर्व दैवी पद्धतीद्वारे ठरलेले आहे. तुमचा जन्म ह्याच काळासाठी झाला. देवाने त्याच्या गौरवासाठी तुमच्या जगावर प्रभाव पाडण्यासाठी आणि परिणाम आणण्यासाठी धोरणात्मकरित्या तुम्हाला स्थान दिले आहे. देवाने तुम्हाला तुमच्या कुटुंबात, कामाच्या ठिकाणी, शहरात आणि राष्ट्रात आत्मा जिंकणारा आणि त्याच्या राजदूत म्हणून ठेवले आहे. तुमच्याबद्दलचे सर्व काही, तुमचे शिक्षण, कौशल्य, संसाधने आणि व्यक्तिमत्व हे तुम्हाला राजाच्या वापरासाठी देण्यात आले आहे. गरज असते तेव्हा आवाज दाबून ठेवू नका. तेव्हा तुम्ही बोलण्याची गरज असते आणि सुवार्तेसाठी उभे राहायचे असते आणि विश्वासघात प्रगती करण्याची असते. तेव्हा घाबरून मागे हटू नका. ख्रिस्तासाठी जगा आणि तुमच्या जीवनासाठीचा त्याचा उद्देश पूर्ण करा. 2 कोरिन्थीकरास पत्र याचा 5वा अध्याय 15वे वचन मध्ये म्हणते, आणि तो सर्वांसाठी ह्याकरिता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरिता नव्हे तर त्याच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरता जगावे. ख्रिस्ताच्या तारणाची सुवार्ता उत्साहाने पसरविण्यापासून तुम्हाला कोणीही अडथळा आणू नये किंवा रोखू नये. पृथ्वीवरील तुमचे हे नंबर 1च काम आहे. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट करून येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला आहे. समेटाची सेवा आम्हाला दिली. 2 कोरिन्थीकरास पत्र याचा 5वा अध्याय 18वे वचन म्हणते, जिथे आणि जेव्हा सर्वात जास्त गरज असते तिथे तुमचा प्रकाश चमकू द्या. इस्तेरप्रमाणे तुम्ही धैर्याने घोषित केली पाहिजे, मग मी मेले तर मेले, कारण प्रभूसाठी जगणे, त्याची इच्छा आणि उद्देश पूर्ण करणे हे सर्व गोष्टींपेक्षा उत्तम आहे. यासाठी तुम्हाला जगणे, त्याची इच्छा आणि उद्देश पूर्ण करणे हे सर्व गोष्टींपेक्षा उत्तम आहे. यासाठी तुम्हाला प्रशिक्षित केले गेले आहे आणि बोलवले गेले आहे. आता पौलाप्रमाणे कृती करण्याची आणि म्हणण्याची वेळ आली आहे. मी कशाचीही काळजी करीत नाही. मी आपल्या आणि म्हणण्याची वेळ आली आहे. मी कशाचीही काळजी न करता प्राणाची किंमत एवढी सुद्धा करत नाही, ह्यासाठी की मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थे सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी. प्रेषितांचे कृत्य 20वा अध्याय 24वे वचन. तर आपल्याला ह्या रॅप्सोडीमधून समजलेच असेल की आपण प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता खूप जणांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि देवावर विश्वास ठेवला पाहिजे, त्याच्या वचनात चालले पाहिजे आणि देव सगळ्या गोष्टी आपल्याला देतो आणि आपण त्याला फक्त प्रेयर केली पाहिजे जास्त आणि देवाच्या वचनात चालले पाहिजे. तर आपण प्रार्थना करणार आहोत आज. प्रिय पित्या, अशा वेळीसाठी मला निवडल्याबद्दल आणि स्थान दिल्याबद्दल धन्यवाद. मी धाडसी, तयार आणि माझ्या जीवनासाठी तुमचा उद्देश पूर्ण करण्यास इच्छुक आहे. मी जाहीर करतो की माझा प्रकाश तेजस्वीपणे चमकतो आणि मी जिथे जातो तिथे राज्यासाठी कायमचा प्रभाव पाडतो. प्रभू येशूच्या नावात आमेन.